गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक नवीन घडामोड समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी शनिवारी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे। तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि या भेटीमागचं नेमकं कारण काय हे अद्यापही गुलदस्त्यात आहे। सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते। त्यामुळे पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही नवीन घडामोडी घडणार का हे बघावं लागेल। काल मला पार्थ पवार येऊन भेटले। काही 2-3 प्रशासनिक विषय होते, काही राजकीय विषय होते, त्याच्यावर त्यांनी माझ्याशी चर्चा केली। मला असं वाटतं की आम्ही मित्रपक्ष आहोत, त्यामुळे ते मला येऊन भेटणं ही काही फार मोठी बातमी आहे असं मला वाटत नाही। महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्व्हे केला तरी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडूंनी केलंय। सर्वसामान्य जनतेशी शिंदेंची कायम बांधिलकी असून अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं असं ते म्हणालेत। शिवाय शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आता आम्ही थेट जनतेला साकडं घालू असंही कडू म्हणाले। जनतेला आम्ही सांगू तर आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं, मला एकट्यालाच नाही वाटत। तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे। बच्चू कडू यांच्या या वक्तव्यावरती भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी प्रतिक्रिया दिली आहे। नोकरी दिली आहे तर मालकाचं गुणगान करणं त्यांना अनिवार्य आहे। देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियता शेंबडं पोरही सांगेल, पण तुमची नोकरी ती लोकप्रियता तुम्हाला दिसू देणार नाही असं शिवराय कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे। अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्द पार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं। बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता। अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे। आमच्या देवाभाऊंची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं शेंबडं पोरही सांगेल, पण ती लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही। राज्यात महायुतीचं सरकार असताना बच्चू कडूंनी अवेळी उगाच डरकाळी फोडू नये असा खोचक टोला भाजपचे नेते नितेश राणेंनी लगावलाय। त्याच्यावर आता त्यांनी कुठे सर्वे करणार, काय सर्वे करणार। आज राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, आदरणीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय सक्षम पद्धतीने काम करत आहेत, त्यांनाही एकनाथ शिंदे साहेबांचा अतिशय चांगला पाठिंबा आहे। म्हणून बच्चू कडूने अवेळी उगाचची डरकाळी फोडू नये असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे, कारण का अतिशय चांगलं वातावरण आज महायुतीच्या सगळ्याच नेते मंडळामध्ये असताना उगाचचं काड्या टाकण्याचं काम कडूने करू नये। किंबहुना गोड आमचं सगळं चालणाऱ्या गोष्टी याच्यामध्ये कडूपणा बच्चू कडूने आणू नये। शरद पवारांच्या राष्ट्रवादी महायुतीसोबत सत्तेत सहभागी होणार असल्याच्या चर्चांवरती रोहित पवारांनी कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात मोठं वक्तव्य केलंय। पक्ष जरी भाजपसोबत गेला तरी आपण जाणार नसल्याचं रोहित पवारांनी सांगितलं। यावरती भाजपचे मंत्री नितेश राणेंनी मोठा दावा केलाय। 2019लाच रोहित पवार भाजपमध्ये जाणार होते असा दावा त्यांनी केलाय। त्यामुळे आता भाजप विरोधात आक्रमक पवित्रा घेणारे रोहित पवार खरंच भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत होते का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। पण उलटही होऊ शकतं। कसं? म्हणजे महाविकास आघाडीतच तुमचाही पक्ष राहील असं कशावरून? पक्षाचं मला सांगता येणार नाही। पक्ष हा वरच्या लेवलला हँडल केला जातो, निर्णय हे अनुभवी नेते घेतले जातात। मी तसा अनुभवामध्ये फार लहान आहे, विचारामध्ये नक्कीच काही प्रमाणात पक्का झालेलो आहे,
त्यामुळे तो निर्णय जेव्हा त्या ठिकाणी घेतला जाईल, जो कदाचित घेतला जाणार नाही, त्यावेळेस मग माझा वेगळा निर्णय तिथं असू शकतो. म्हणजे तुम्ही भाजपाबरोबर तुम्ही कधी जाणार नाही? नाही झालं. पण माझं म्हणणं आहे की 2019ला रोहित पवार येत होते ना भाजपबरोबर, सगळी बोलणी झालेली होती. म्हणून एवढं भारतीय जनता पक्षाबद्दल द्वेष हे रोहित पवारांच्या तोंडी चांगलं वाटत नाही. त्यावेळी अगर योग्य पद्धतीने सगळ्या घडी बसले असते तर आज भारतीय जनता पक्षाच्या एक आमदार म्हणून रोहित पवार काम करत असते. आणि म्हणून उगाचच्या मोठ्या वल्गना करण्यापेक्षा आपण आपल्या म्हणजे बोलतात ना लेवलमध्ये राहून राजकारण करायचं. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परबांचे कट्टर समर्थक रामशरण चांदेलिया हे आपल्या 500हून अधिक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. चांदेलिया हे ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रभाग क्रमांक 92चे शाखा प्रमुख आहेत. शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांच्या नेतृत्वाखाली या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला. या प्रवेशावेळी स्थानिक राजकारणामध्ये शिवसेनेची ताकद अधिक मजबूत होणार असून ऑपरेशन टायगरला देखील नवं बळ मिळेल अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा जनता दरबार पार पडला. सध्या दर्यापूरमध्ये प्रचंड उष्णता आहे, त्यामुळे महिला शहराध्यक्षा मेघा भारती या बावनकुळेंना कागदानं हवा घालत होत्या. मात्र ही बाब बावनकुळेंच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेचच भारतीयांना रोखलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. अंबरनाथमध्ये शिवसेना भाजपशी युती होताच काँग्रेसमधून भाजपत गेलेल्या 12 नगरसेवकांनी शनिवारी रात्री भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. ज्येष्ठ नगरसेवक प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली 12 नगरसेवकांनी डोंबिवलीत ही सदिच्छा भेट घेतली. यानंतर सकाळी शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी देखील भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे. दरम्यान नैसर्गिक युती झाल्यानं सदिच्छा भेट घेतल्याचं यानंतर शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले यांनी सांगितलं. 2 दिवसांपूर्वी ठाणे महानगरपालिकेमध्ये महासभेवेळी भाजप आणि शिवसेना नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाल्याचं समोर आलं होतं. आणि याच पार्श्वभूमीवरती आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक घेतली आहे. खोपटमधील कार्यालयात झालेल्या बैठकीला उपमहापौर कृष्णा पाटील, गटनेते मुकेश मुकाशी, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे सगळेच नगरसेवक हे उपस्थित होते. हिंगोली शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. जिल्हाध्यक्षपदी अनिल पतंगे यांची निवड झाल्यावरती त्यांच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्ष संघटन मजबूत करण्यावरती बैठकीत भर देण्यात आलाय. जिल्हाभरामधील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रमुख नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हिंगोली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार हे विजयी करण्याचा संकल्प बैठकीत करण्यात आलाय. मनोज जरांगेंनी आंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून पुन्हा अमर उपोषणाची हाक दिली आहे. फडणवीस सरकारकडून वारंवार फसवणूक आणि विश्वासघात झाल्याचा हल्लाबोल जरांगेंनी केलाय. जरांगेंच्या आरोपांवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठा समाजाच्या कोणत्याही योजना बंद केल्या नाहीत. मी आणि शिंदेंनी मराठा समाजासाठी भरपूर काम केलंय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले. जो माणूस प्रमुख मुख्यमंत्री त्या माणसाकडूनच आम्हाला असे आहेत ना, त्यांनी GR काढलाय, त्यांनाच भांडण आहे ना की GR काढा म्हणून. त्या GR काढला, त्याची अंमलबजावणी करा, प्रमाणपत्र द्या, त्यांनाच भांडावं लागणार ना. दुसरं आमचं म्हणणं आहे, आम्ही सत्तेवर बसवलंय त्यांना, त्यांनी मराठीचे मन जिंकावेत बस. कुठेही मराठा समाजाकरता आम्ही केलेल्या योजना स्लो केल्या नाहीत, बंद केल्या नाहीत. उलट अधिक ताकदीनं आम्ही त्या चालवतो. आणि जेवढं मराठा समाजाकरता मुख्यमंत्री म्हणून मी आणि एकनाथराव शिंदेजींनी केलं, मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या इतिहासात कुठल्याच सरकारमध्ये झालेलं आहे. तथापि लोकशाही आहे, प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, त्याला तुम्ही थांबवू शकत नाही. दरम्यान मनोज जरांगेंच्या आंदोलनावरून गुणरत्न सदावर्तेंनी उदय सामंत यांच्यावरती निशाणा साधलाय. मंत्री उदय सामंतांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय. मनोज जरांगे हा सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचा कार्यकर्ता असू शकतो. आणि त्यामुळं मला असं म्हणायचंय
की आमचे मित्र उदय भेटून आल्यानंतर बिळातून बाहेर आलेले जरंगे हे शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या किंवा माझ्या मराठा भावांच्या खऱ्या प्रश्नावर, संविधानिक प्रश्नावर कधीच बोलत नाही. संविधानावर ते कधीच बोलत नाही. त्यांचं जे बोलणं आहे, त्यांचं जे आंदोलन आहे, मला असं वाटतंय जरंगेचं आंदोलन आणि त्याचा उदय असतं फक्त आमचे उदय सामंतच सांगू शकते. मला माहिती आहे ना, मी कशासाठी मनोज दादांना भेटलो, मनोज जरांगेंना भेटलो, का भेटलो, हे माझं मला माहिती आहे. आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व हे फार मोठं सर्वमान्य नेतृत्व आहे. मला पाठवून मनोज जरांगेंना आंदोलन करायला लावण्या एवढा संकुचित विचार कधी एकनाथ शिंदे साहेब करत नाहीत. आणि डंके की चोट पे सांगतो की तुमचं पण कालच्या पत्रकार परिषदेनं मनोरंजन झालं, माझं पण झालं, महाराष्ट्रातल्या जनतेचं झालं. उदय सामंत जर सेपरेट जाऊन त्यांना भेटला असता, कोणाला न सांगता जाऊन त्यांना भेटला असता, तर याची चर्चा करणं योग्य होतं. मी माझा पोलिसांचा कॉन्वॉय घेऊन त्यांच्या इथे गेलो होतो, त्याच्यामुळे जाहीरपणाने मी त्यांना भेटलो. 30 जूनपूर्वी कर्जमाफी करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं फडणवीसांनी म्हटलंय. तर राज्यातील कांदा प्रश्नाबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलंय. कर्जमाफीच्या संदर्भातली आमची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे. या संदर्भात कॅबिनेट सब कमिटीची बैठक झालेली आहे. काही अधिकची माहिती आम्ही मागवली आहे. ती आल्यानंतर आम्ही ही प्रक्रिया सुरू करू. 30 जूनपूर्वी कर्जमाफी आम्ही करणार आहोत. आत्ता जी काही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्यामुळे आपला कांदा बांगलादेशातही जात नाही आहे, आखाती देशातही जात नाही आहे. उत्पादन अधिक आहे, त्याला खरेदीदार कमी आहे आणि म्हणूनच कालपासनं केंद्र सरकारने इंटरव्हेन्शन सुरू केलं. 12.5 रुपयाच्या भावाने केंद्र सरकार कांदा खरेदी करताय, ती सुरू झालेली आहे. त्यामुळे काही ना काही दिलासा हा शेतकऱ्यांना निश्चित मिळेल. नागपूरमध्ये जलसंवाद परिषद पार पडली. या परिषदेमध्ये नितीन गडकरींचं भाषण सुरू होतं. यावेळी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांची जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. पाण्यावरती चर्चा करता मात्र प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कधी सोडवणार असा सवाल यावेळी करण्यात आला. या घोषणाबाजी करणाऱ्यांना गडकरींनी देखील उत्तर दिलं. तुमच्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी हे योग्य व्यासपीठ नाही, नंतर भेटा असं गडकरींनी सांगितलं. तरी देखील आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू ठेवली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं. तुम्हें बाद में बात करेंगे ना तो पुलिस बुला कर बाहर निकाल दूंगा. अबे शांत हो तुमको बात नहीं होगी, शाम तुम्हारा बात में देखो, तुम यहाँ बाद में मिलेगा. तुम्हें बाद में बात करेंगे ना तो पुलिस बुला कर बाहर निकाल दूंगा. अबे शांत हो तुमको बात नहीं होगी, शाम तुम्हारा बाद में, मैंने बोला ना बात करूंगा करके. तुम भरते यहाँ कार्यक्रम में मत करो. चल बाहर जाओ. बाहर जब बाद में मुझे मिलने के लिए तब बात करूंगा. तो स्वाभाविक रूप से ये हुआ है, इनका एक प्रकल्प है इरिगेशन का, उसके लिए उनके कुछ लाइट मांगे. ये व्यासपीठ उचित नहीं है, उनकी बात का जरूर सुलझाएंगे. पुण्यातील जमिनीच्या वादावरून हतबल झालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना दिलासा दिलाय. धनकवडीच्या TDR प्रकल्पाला उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्थगिती दिली आहे. त्यानंतर उषा चव्हाण यांनी शिंदेंचे आभार मानले. TDR प्रकल्पाचा निकाल आपल्या बाजूने लागून न्याय मिळत नसल्यामुळे उषा चव्हाण यांनी संताप व्यक्त केला होता. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करणारा व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलेला होता. तसंच शासनातर्फे 2024 मध्ये मिळालेला व्ही शांताराम पुरस्कार देखील त्यांनी सरकारला परत करण्याचा निर्णय घेतला. ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघेंच्या प्रतिमेसमोर त्यांनी पुरस्कार ठेवलेला होता. त्यानंतर शिंदे यांनी नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव D गोविंदराज यांच्याशी संपर्क साधून पुणे महानगरपालिकेनं केलेला हा TDR व्यवहाराला तात्पुरती स्थगिती द्यावी असे आदेश दिलेत. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.